तुमची किंमत तुमच्या कामाने नाही तर तुमच्या अस्तित्वाने आहे. आज स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही आनंदी असाल तर संपूर्ण घर आनंदी राहील. चला, आजच्या ह्या पॉझिटिव्ह विचारांवर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हाय, हॅलो एव्हरीवन, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओला आपण इथे सुरुवात करूयात. प्रत्येक महिलेची सकाळ ही किचनपासूनच सुरू होते, तशी माझी पण सकाळ ही किचनपासूनच सुरू होते. चला, सर्वप्रथम आपण बनवूयात आज टिफिन रेडी झाला, ब्रेकफास्ट रेडी झाला की बऱ्यापैकी आपल्याला स्वतःला वेळ मिळतो. टिफिनमध्ये आज बनवली आहे पालकपुरी. आरूला फार आवडते पालकपुरी, पण जास्त आम्ही बनवत नसतो, त्यामुळे मी तिच्यासाठी आज पालकपुरी बनवली आहे. आमच्याकडे तर उघडला बाबांनो पाऊस. तुमच्याकडे उघडला का? आमच्याकडे पडले मस्त ऊन, छान ऊन पडले. सगळे म्हणत होते कपडे सुकत नाही. आमच्याकडे एवढाही पाऊस नव्हता खूप की नाही, पण मग ते काय होतं की ऊन नव्हतं 2-4 दिवस तर ऊनच नव्हतं ना. कालपासून जरा उघडला आहे पाऊस आणि आता आज तर खूप ऊन आहे. पण इथे काही भरोसा नाही, पाऊस कधी अचानक येईल ना याचाही भरोसा नाही. हे कडक ऊन असतं आणि अचानक पाऊस चालू होऊन जातो, असं पण होतं बऱ्याचदा. त्यामुळे आता बाहेरची कामं आहेत थोडेसे, ते करून घेतो. लॅपटॉपचं काम बाकी आहे, ते बॅटरी चेंज करायचं. त्यात मध्ये त्याने आणून ठेवली आहे, मग पाऊसच एवढा होता की जाणं पॉसिबल होत नव्हतं. तर चला, आज पाऊस उघडलाय तर म्हटलं आज जाऊन येऊयात. मला रेडी व्हायला लावलं. अर्धा तासापासून मी रेडी होऊन बसली आहे आणि हे बघा, त्यातलं त्या लॅपटॉपमधला डाटा अजून ट्रान्सफर केलेला नाही आहे, तो आता ट्रान्सफर करायचं काम चाललं आहे. आणि मी विचारलं होतं, मला कामं आहेत दुसरी, मी तयारी केली तर काम करता येणार नाही, आणि अजून यांचं चाललं आहे. किती वेळ झालं आमच्याकडे झालं. असं नाही नसतं झालं. अरे मी खरंच झालं. आता लॅपटॉपवरती हात लावलाय बंद करायला. शटडाऊन घेतला का? दाखव बघते ना मी खरंच घेत आहे का. का फक्त खोटं घेतला? खरंच घेतला फायनली. चला, येतो आता जाऊन पटकन. कसं सुंदर फुल आले, पण एकच आलंय यावेळेस. काय एकाला काय माहिती, खूप झाडं सुकली, त्या झाडाला पाणीच नाही घातलंय. बाहेरून आल्याला पहिले या झाडांना पाणी घालायला लागणार आहे. खूप दिवसात नसं बाईकवर फिरायला मिळालं की छान वाटतं. ते मी रोज ते पाठीमागे बसत ज्या गोष्टी अवॉइड करत होतो, जे 2-4 वर्षापासून जे घरात असलेल्या वस्तू मी बाजूला काढल्या वापरायच्या नाही म्हणून, त्या आज पुन्हा खरेदी केल्या आहे. ही प्लॅस्टिक काही ऑप्शनच नव्हता इथे, मला ऑप्शन नाही म्हणून घेतलं. आता काय करणार त्याला. कपडे वगैरे ठेवायला, त्याला थोडंसं सामान ठेवायला कमी पडतं इथे. भांडे ठेवायला काही सोर्स नाही जास्त. आज आणलं भंगार जमा करून. आणि लॅपटॉप रिपेरिंगच्या इथला तर अनुभव खतरनाक होता आमचा. काय होतं, काय बोलला तो आधी आम्हाला बॅटरीचं. आधी बॅटरीची प्राईस वेगळी सांगितली, आज रिपेरिंगला गेलो तर परत बदलला, म्हणजे पलटी मारली त्याने. आणि अजून एक काय टाकणार होते तुम्ही त्याला? विंडोज 11 अपडेट करायचा होता. विंडोज 11 ठरलं, नंतर मग आम्ही कॅन्सल केलं की तो स्लो होऊन जाईल त्याचं. त्याच्यामुळे मग आम्ही त्याला म्हटलं नको आहे आम्हाला. तर त्याने आम्हाला विंडोज 11साठी आम्हाला ₹500 बोलला होता. आणि आज जेव्हा पेमेंट करायच्या वेळेला म्हणतो नाही, मी तुम्हाला ₹200 बोललो होतो त्याच्या 200 रुपये बोललो. नशीब मी पण होती त्या दिवशी सोबत. मग म्हटलं अरे बापरे, म्हणजे मी पण एक्सप्रेशन दिले त्याला ना, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नाही आपण खोटं बोलतोय हे कळतंय म्हणून. मग म्हणतो की सर आपको जो है ना वो दे दो. ऐसे कैसे आपका जो होगा वो दे दो. तुझं जे रीतसर आहे ते घे, तुझे ठरले होते ते पैसे घे ना. खूप बापरे, एवढा स्कॅम करतात ही लोक. ऑलरेडी त्याच्याकडून बॅटरी पहिले घेतली आहे त्याने, असंही आम्हाला फसवलंच आहे पहिले. आता काय, आता चूक झाली आहे आपली. आता रिपेरिंग पण त्याच्याकडे करायचं नाही कधी आणि काही घ्यायचं नाही. आणि आमच्या समोरच एक कस्टमर ऑलरेडी तिथे आलं, तर त्या कस्टमरलाही त्याने तसंच केलं. तो पण माणूस काय म्हणतं, काहीतरी त्याचं झालं असेल बोलणं की तो म्हटलं की हे खराब झाले ते खराब झाले. मग दोघं साईडचे किती, मग त्याने पैसे एक्स्ट्रा सांगितले. मग तो म्हटलं की लास्ट टाइम मी आलो तर तेव्हा तुम्ही मला बोलले की दोघं साईडच्या याला एवढाच खर्च येणार आहे. तर ते काय होतं ते मला काही माहीत नाही त्या लॅपटॉपच्या याच्यातलं. मग त्याने की हां ठीक आहे, म्हणजे तो अजमावून बघतो, झालं तर झालं एखाद्याकडून. आणि खूप कमी वयाचा मुलगा, यंग जनरेशन एवढं डेंजर असू शकतं, बापरे. खतरनाक अनुभव होता.
मला जर माहीत राहिलं असताना हा मुलगा असा फसवणारा आहे, मी याचा पूर्ण व्हिडिओ घेतला असता, याचा फेस पण दाखवला असता. पण म्हटलं आपण असं घेऊ नाही शकत कोणाचा फेस आपल्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी घेतला नाही. मीच मला लॅपटॉप आमचा आतून कसा दिसतोय ते बघायचं होतं म्हणून मी त्याचा छोटीशी ही क्लिप घेतली. पण आता मला पस्तावा येतो आहे की याचा पूर्णच व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता म्हणून. पण ठीक आहे, आम्ही त्याला पूर्ण पैसे नाही दिले, जे ठरले होते आम्ही पण तेवढेच पैसे दिलेत त्याला. जुडिओच्या रील्स कोणी कोणी बघितल्या? मला तर सारख्या त्याच रील्स येत आहेत. स्क्रोल केलं की आली जुडिओची रील, स्क्रोल केलं की आली जुडिओची रील. म्हटलं आता जर आपण तिथे गेलो नाही तर तो सेल लागला आहे तर सेलचा अपमान नाही होणार का? जायला पाहिजे की नाही आपण? मग आमचं चाललं आहे प्लॅन. बघू आता. अजून आरू स्कूलमधून नाही आली आहे. ती किती वेळात 4:30 पर्यंत येते ती. तर फक्त तिला थोडंसं आधी आणता आलं तर तिला आधी घेऊन येतो आणि निघतो. इथून जुडिओला जायचं म्हटलं ना तर अंतर कमी आहे. पण ट्रॅफिकमुळे वेळ खूप लागतो ना, त्याच्यामुळे थोडंसं एक जीवावर येतं जायला. पण नाही हो, सेलचा अपमान होईल, जायला लागेल. का हो? हो बरोबर आहे. सेलचा अपमान होईल ना. परफेक्ट. चला करतो तयारी. मी आता म्हटल्यावर जायलाच लागेल. असं थोडं आहे की त्यांनी हो नाही असं काही असतं का बरं नवऱ्यांचं कधी? ऐकायचं असतं का? चला तयारी करून घेतो. तर रेडी झालोय आता आम्ही आणि ही पण आली आहे स्कूलमधून, ही आली आणि रेडी झालो लगेच. तर आता निघतोय. वातावरण पण जरा आलंय पावसाचं म्हणून. ठीक आहे, काय हरकत नाही. पण आज जायचंच. सेलचा अपमान करायचा नाही आम्हाला. निघालोय घरात आणि सुरुवातच ट्रॅफिक पासून झाली आहे. भरपूर ट्रॅफिक दिसते, जायलाच खूप वेळ लागून जाणार. आमच्या पुढे जी गाडी चालली ना स्विफ्ट, ती आहे ना MH आहे. मला असं MH गाडी दिसली खूप बरं वाटतं आणि एका मागे 1-2 MH. आता तिला मागे टाकली, उद्यापासून आमच्या बरोबर आहे. हा कशाला? आज असंही आम्हाला एक सकाळी पण एक MH दिसली. एक पुढे परत एक आहे, दोघी MH 14 आहेत त्या. ही बघ ग्रँड विटारा इकडे ट्रिपला पण आलेले असू शकतात, इकडे पण असू शकतात. काही सांगता येणार नाही कुठली. ही व्हाईट आणि ही एक, ह्या दोघी MH. आमची तिसरी बा, एवढ्या एवढ्या अंतरात 3-3 MH झाल्या. बरं वाटतं MH गाडी दिसली तरी. आता आम्ही रस्त्यात आहे ना एका हॉटेलच्या इथे थांबलोय. ऍक्च्युली तिथे ना बेकरी आणि हॉटेल दोघं आहे त्यांचं. मग त्यांच्याकडे उस्मानिया बिस्किट खूप छान असतात, ते घेण्यासाठी. परत इतक्या लांब आम्ही काही येत नाही ना, आता आधी जवळ राहत होतो म्हणून जमत होतं. चला किती दाखवते मी तुम्हाला. हैदराबादमध्ये उस्मानिया बिस्किट आणि चहा खूप फेमस आहे, इराणी चहा इथला. आणि त्याच्यासोबत मस्काबन पण एक खाल्ला जातो. मी चहा नाही पित, पण बिस्किट खरंच छान असतात, मला पण आवडतात. समोसा घेतलाय, समोसा खाणारे. आरू तू नाही खाते समोसा? नाही मला. इथे काही समोसा वगैरे जास्त मिळत नाही, पण बघते मी हा आता ट्राय करून कसा आहे असं. बस चल, इथे टेबल क्लीन नाहीये पण. एकदम मस्त. पोचलो एकदाच लोकेशनवर गर्दीतनं. चला आत काय बघूयात, काय काय कपडे भेटत आहेत आपल्याला. गर्दी पाहिजे का? बाजार भरलाय, बाजार. एवढी गर्दी आहे की ह्या गर्दीमध्ये बघूनच माझी इच्छा मरून गेली काही शॉपिंगला बघावं असं. जत्रा भरल्यासारखी भरलीये. बघू थोडस, आता तर एंट्रीच केलीये. जुडिओने स्कॅम केला, स्कॅम ग. निराश. जुडिओचा अपमान करायचा नाही म्हणून जुडिओला आलो आणि एकही वस्तू न घेता जुडिओतून बाहेर पडलोय. घेण्यासारखं पण काही दिसलं नाही आणि सगळंच नुसतं अस्ताव्यस्त पडलेलं. स्कॅम झाला, स्कॅम आमच्यासोबत. चला आता ओन मध्ये आलोय, तिथे बघू काही भेटतंय का. ओन झालं, जुडिओ झालं, आता आलोय वेस्ट साईडला. वेस्ट साईडला बघतो काही आहे का, पण वेस्ट साईडला काही खूप ऑफर वगैरे नाहीये. पर्स छान होत्या पण सिलेक्टेड 2-3च राहिल्यात, ऑप्शन नाही जास्त. त्याच्यावर पण काही खूप जास्त ऑफर नाही, मग ऑप्शन नाही आणि ऑफर नाही जास्त, काय घेत बसणार ते. थोडं अजून स्वस्त मिळालं तर मग काय थोडंसं कॉम्प्रोमाइज करून घेतं माणूस.
झाली एकदाची शॉपिंगला गेलो. कुठे आरू आपण कुठे गेलो होतो घरातून निघताना? जुडिओ मग कुठे गेली शॉपिंग? वेस्ट साइड, मोस्टली वेस्ट साइड आणि त्याच्यानंतर वॉन्ड. हा, जुडिओला का नाही केली बाळा शॉपिंग? खूप छान कपडे होते ना. कपडे चांगले होते, काही वाईट नव्हते, पण गर्दी जसं काही एखादा यात्रा नाही का भरत तशी यात्रा भरली होती. अगदी लोकांनी कपडे कुठे कुठे खाली पाडून ठेवले आणि मॅनेजमेंट पण थोडंसं कमी असेल की इकडे क्लीनच करायला कोणी नव्हते. ते कपडे पडलेत तर पडलेच आहेत, उचलून पण कोणी ठेवत नाहीये, काहीच नाही. त्याच्यावर अक्षरशः लोक पाय ठेवत आहे. वाईट परिस्थिती होती तिथे. त्यामुळे आम्ही तिथे फक्त अगदी 5 मिनिटं असं फिरलो आणि तिथून लगेच बाहेर निघालो. म्हटलं इथे म्हणजे घेऊ पण शकत, काही बघायला सोर्सच नव्हता ठेवलेला. एवढं इकडे तिकडे पडलं आहे आणि त्यात काय शोधणार आहे आपण ना. आम्ही काही तिथे बघितलंच नाही. आणि मला होती म्हटलं चला बाबा जुडिओला ऑफर हौशीने गेलो. जुडिओचा अपमान करायचा नाही म्हटल्यावरती आमचाच झाला चांगला स्कॅम तिथे. आमचाच अपमान झाला का ग? ठीक आहे, पण काही नाही हरकत, कारण की लगेच आपल्याला बाजूला वेस्ट साईड पण होतं, ओंड पण होतं, तिथे भेटून गेले कपडे. आपलं कुठेतरी शॉपिंग झाली. आपल्याला काय शॉपिंग होण्याशी मतलब हे ना रू, काय शॉपिंग होण्याशी मतलब. कुठे का मिळे ना. वेस्ट साईडला पण माझेच आहेत. आणि वेस्ट साईडला पण ऑफरच चालू होत्या. वेस्ट साईडला पण चांगले होते, ठीक होते कपडे. मला आता ना त्यांचं पण संपत आली होती आता ऑफर ना, मग थोडंसं साईजेस अवेलेबल नव्हत्या म्हणजे. ठीक आहे, म्हणजे एवढं भेटलं तेवढं घेतलं मी. आणि तिथे ना काय झालं नेमकं, आम्हाला आमच्या आरूच्या मागच्या वर्षाच्या टीचर होत्या. ती मागच्या वर्षी इथे आम्ही शिफ्ट झाल्यानंतर ज्या स्कूलला होती त्या स्कूलच्या तिथे आम्हाला तिच्या क्लास टीचर भेटल्या. त्यांनी खूप तिला सपोर्ट केलं होतं. त्या टीचर भेटल्यात त्यांनी. अचानक समोर अशा आल्या आणि एकदम त्यांनी पण ओळखलं मला आणि मी पण ओळखलं. म्हणजे काय असं प्रत्यक्ष एकदाच भेट झाली होती त्या टीचरची आणि माझी, पण त्या स्टेटस वगैरे बघायचो ना आम्ही एकमेकांचे, त्यामुळे मग थोडेसे होते असे चेहरे लक्षात राहिले. आणि एकदा बघितल्या होते ते केवढं लक्षात राहत नाही. आरू तर नव्हती पण तेव्हा समोर, की मग तिला आवाज दिला, बोलवलं, छान बोलल्यात. म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केला होता जेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालो तेव्हा. पण त्यांचा व्हिडिओच नाही घेतला आम्ही, घ्यायला पाहिजे होता, आठवणीत राहिला असता आमच्या मॅम. परत आता कधी भेटतात कधी नाही, जाऊ द्या, आता नाही घेतलं गेलं. नंतर लक्षात आलं माझ्या, अरे हा त्यांना आपण थोडंसं आपल्या ह्याच्यात घ्यायला हवं होतं व्हिडिओमध्ये, जेणेकरून आपल्याकडे त्यांची एक आठवण राहिली असती कायमस्वरूपी. असो, आता खूप लेट पण झालंय, मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला सगळी शॉपिंग मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते, काय काय घेतलं काय काय नाही. सो बाय बाय अँड टेक केअर. See you in the next video. बाय.